शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी होणार. त्या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी होणार आहे आणि तशा प्रकारे एक जी समिती गठीत केलेली आहे की शेतकऱ्यांचा अहवाल देण्यासाठी जी प्रवीण परदेशी यांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून जसा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल येईल तसे कोणते शेतकरी पात्र करायचे किंवा कोणते शेतकरी अपात्र होणार या सर्वांची लिस्ट त्यामध्ये आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी समिती गठीत केलेली आहे परदेशी यांची त्यांच्या माध्यमातून अहवाल सादर होणार आहे आणि त्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असं दत्तमामा भरणे जे आपले कृषी मंत्री आहे यांनी सांगण्यात आलेलं आहे आणि तर ते 30 जूनला त्या ठिकाणी थकीत होतात आणि जे शेतकरी आता पात्र होतील त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी देणार आहोत अशी दत्तमामा भरणे यांनी आज जे अधिवेशन चालू आहे तर त्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 8वा हप्ता अजूनही आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आलेला नाही. सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी खात्यामध्ये पडेल. तर मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा एक गुड न्यूज आपल्या हाती आलेली आहे. तर हप्ता आलेला नाही आणि आता 9वा हप्ता सुद्धा येण्याची दिवस त्या ठिकाणी आलेले आहे. तर राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच आता 8व्या हप्त्याचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच आता जवळपास आता आपल्याला 8 ते 15 दिवसाच्या आतमध्ये दुसरं म्हणजे की जे 2000 रुपये आहे तर ते आपल्याला 8व्या हप्त्याचं वितरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं येणार आहे. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. खरंच कर्जमाफी होईल का नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.